हॅलो, मी स्नेहा डोंगरे अँड वेलकम बॅक टू स्टोरी टेलर स्नेहा. मंडळी, आपली दररोजच्या आयुष्यामध्ये ही एक तक्रार असते. लोक मला इग्नोर करतात, लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतात. माझ्या अवतीभोवतीची माझ्याच आयुष्यातली लोक माझ्यासोबत असं वागतात. ही आपली एक तक्रार असते. आपल्याला ही गोष्ट सतत जाणवत असते. बघा, वेगवेगळे ग्रुप्स असतात. आपल्या ऑफिस मधल्या कलिग्सचे असतील, रिलेटिव्हचे असतील, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचे असतील. असे जे वेगवेगळे ग्रुप्स असतात, आपण त्यांना त्या ग्रुपमध्ये नको वाटतो. आपण त्यांच्यासाठी अनवॉन्टेड असतो. आपल्या हे लक्षात येत असतं की ही लोक मला टाळतात, मी यांच्यामध्ये नकोय. आपल्याला कोणत्या समारंभासाठी खास करून अगदी आग्रहाने कोणी बोलवत नाही, किंवा एखादी आनंदाची घटना घडली तर आपल्याला कळवली जात नाही, आपल्या सोबत ती शेअर केली जात नाही. आणि तसंच असतं ते आपल्या कामाच्या बाबतीत सुद्धा. आपण कोणाला तरी काहीतरी हक्काने सांगितलेलं असतं, आपलं काहीतरी काम असतं, पण समोरची व्यक्ती त्याची फारशी दखल घेत नाही, आपल्याला सिरियसली घेतलं जात नाही, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्याला इतरांकडून अशी एक फिलिंग मिळते की आपण टाळले जात आहोत या लोकांकडून. मग हे जे सततच दुर्लक्षित राहणं, सततच आपल्याला कुणीतरी दुर्लक्षित करतय या भावनेसोबत राहणं, हे खूप कठीण असतं. पण आपण याचा सुद्धा विचार केला पाहिजे की लोक मला इग्नोर करतात, का इग्नोर करतात, का माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आता याची ही साधारणतः दोन कारण. त्यातलं पहिलं कारण असतं ते आपल्या पर्सनॅलिटी संदर्भात. बघा, आपण सततच आपलं रडगाणं समोरच्याला सांगत असतो. कुणी भेटला, कुणी कुठे काही चांगली बातमी आपल्या सोबत शेअर केली, आपलं लगेच तयार असतं, हो ना, मला पण हे करायचं होतं पण, आणि तिथून आपली ती गोष्ट सुरू होते. टेप वाजवणं आपण ज्याला म्हणतो ते, आपली टेप सुरू होते. यात सगळं आपलं रडगाणं असतं, ज्याचा समोरच्याला कंटाळा येतो. कुणाला आवडेल ना सतत तेच 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 पालोपद ऐकायला. हे असं आपलं रडगाणं. किंवा कधीतरी काहीतरी घडून गेलेलं असतं आपल्या बाबतीत, आपल्या अपयशाच्या गोष्टी. आपल्या अपयशाच्या गोष्टी आपल्याकडे तयारच असतात. मग कुणासोबतही आपण ते शेअर करतो, आपल्या नकळत सुद्धा. पण समोरची व्यक्ती त्याने कंटाळते. याचं ना नेहमीच रडगाणं सुरूच असतं. नेहमीच याच्याकडे याच्या अपयशाच्या गोष्टी असतात, नेहमीच याचे प्रॉब्लेम सुरू असतात, नेहमीच याच्या गोष्टी कशा बनतात, याचे प्लॅन नेहमीच फसतात. सतत आपलं तेच तेच तेच. म्हणजेच काय तर आपलं व्यक्तिमत्व, आपला ऑरा याचा समोरच्याला कंटाळा येतो की याच्यासोबत नकोच बोलायला. हा असेल ना आपल्यात तर याचं नेहमीच ते सुरू होणार आणि सगळा आपला मूड ऑफ होणार, सगळं स्पॉइल करून टाकणार. हा असा एक दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा तयार होतो. आपला ऑरा, आपली पर्सनॅलिटी कुणाला हवी हवीशी वाटत नाही. मग हे फक्त आपल्या अपयशाच्या गोष्टी सांगणं, आपलं सततच रडगाणं सांगणं इथपर्यंतच मर्यादित नसतं, तर सततची आपल्याला वाटणारी जेलसी, सतत दुसऱ्यांसोबत तुलना करणं. कुणीतरी आपल्याला घरी इन्व्हाइट केलं, ते घर खूप छान आहे,
नवीनच त्याचं डेकोरेशन केलेलं आहे किंवा नुकतंच त्याचं बांधकाम केलेलं आहे, नवीन घर आहे किंवा जुनं होतं आणि त्यांनी त्यांचं नव्याने बांधकाम करून घेतलं, काहीतरी छान चेंजेस केले, उत्साहाने ती मंडळी आपल्याला त्यांच्याकडे बोलवतात आणि आपण मात्र सगळीकडे त्या जेलस नजरेने पाहत असतो किंवा अगदी आपण बोलून सुद्धा दाखवतो, छान केलंस रे, आमचं पण पडायला आलंय, आम्हाला पण थोडस रिनोव्हेशन करायचं आहे, आम्हाला पण थोडस चेंजेस करायचे आहेत किंवा आमचं फर्निचर पण जुनं झालंय, हे आपण सहज बोलून जातो. पण काही काही लोक ते अगदी डोक्यात पक्क बसवून ठेवतात आणि मग त्यांना ती एनर्जी, तो आपला ऑरा नकोसा वाटतो, ती जेलसी, ती कंपॅरिझन नकोशी वाटते. त्यामुळे सतत जर तुम्ही तुलनात्मक नजरेने गोष्टी पाहत असाल, तुमच्याकडे ही जेलसीची भावना असेल, चिडचिड होत असेल, काही काही माणसं असतात अशी जी सतत चिडचिड करत असतात, कधीतरी काहीतरी झालेलं असतं किंवा कुणासोबत तरी काहीतरी वाद झालेला असतो त्या दिवसामध्ये आणि दुसरी व्यक्ती भेटते, दुसरी व्यक्ती आनंदी असते, दुसरी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते आणि आपल्या डोक्यात मात्र ते जुनं काहीतरी असतं, मगाशी झालेला तो इन्सिडेंट, मग आपण त्याचा राग त्या समोरच्या व्यक्तीवरती काढतो. एकदा दोनदा ठीक आहे, पण काही काही जी माणसं असतात आपल्या आजूबाजूची, त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात येतात की हा ना नेहमीच ह्याचं असतं, घरी काहीतरी ह्याचं वाजलेलं असतं आणि ऑफिसमध्ये येऊन हा तणतण करत राहतो. मग सांगायचा मुद्दा काय, फक्त आपली रडगाणी नव्हेत, आपल्या अपयशाच्या कहाण्या नव्हेत, तर आपल्या ज्या भावभावना असतात त्यामुळे सुद्धा आपण आजूबाजूच्या लोकांना नकोसे वाटतो आणि मग आपलंच आपल्याला कळत नाही की अरे मला लोक इग्नोर का करतात, मला कोणत्या ग्रुपमध्ये का घेत नाहीत किंवा यांचं काहीतरी आपापसात डिस्कशन सुरू असतं, मी तिथे गेलो की यांचा टॉपिक बंद होतो. काहीतरी छान प्लॅनिंग केलेलं असतं, कुठेतरी त्यांनी टूर प्लॅन केलेली असते, कुठेतरी कोणाच्या तरी घरी छान वीकेंडची पार्टी ठेवलेली असते, कोणाचा तरी बर्थडे सेलिब्रेट होणार असतो, पण आपल्याला त्यामध्ये घेतलंच जात नाही. तो त्याचं कारण हे एक असू शकतं. त्यामुळे तुम्हाला जेव्हा असं वाटतंय की तुम्ही लोकांकडून असे इग्नोर केले जात आहे, तेव्हा तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. तुमचा ऑरा, तुमची पर्सनॅलिटी, त्यात काही चुकतंय का हे पहा आणि ते जर चुकत असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करण्याची गरज आहे, तुमच्या इनर ट्रान्सफॉर्मेशन वरती काम करण्याची गरज आहे. आता ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल बरं ठीक आहे, पण मी तर कायम एनर्जेटिक असतो, मी तर कायमच आशावादी असतो, मी तर खूपच मेहनती आहे, तरी सुद्धा लोक मला इग्नोर करतात, तरी सुद्धा मी लोकांना नकोसा वाटतो, असं का बरं? तर त्याचं उत्तर सुद्धा एक साधं सोपं आहे. बघा, काही काही माणसं ही खूप आशावादी असतात, महत्वाकांक्षी असतात, स्वप्नाळू असतात, त्यांच्याकडे चिकाटी असते, जिद्द असते, नवी नजर असते, चांगले विचार असतात, खूप काही करून दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, त्यांची बौद्धिक क्षमता चांगली असते. पण अशा वेळी काय होतं, जर तुमची रियालिटी तुमच्या विरोधात असेल ना, तर तुम्ही काहीच करू शकत नाही आजूबाजूच्या माणसांचं. म्हणजे काय, तर तुमच्याकडे भले कितीही मोठा आशावाद आहे, तुमच्याकडे भले कितीही मोठी स्वप्न आहेत, पण सध्या तुम्ही एका चाळीतल्या छोट्याशा खोलीत राहताय, झोपडपट्टीत राहताय, तुमच्या हातात पैसा नाही, तुमच्या हातात कोणतंही नेटवर्किंग नाही, कोणत्याही मोठ्या मोठ्या लोकांसोबत तुमचे कॉन्टॅक्ट नाही, बरं तुमच्याकडे कोणतीही सपोर्ट सिस्टीम नाही, तुमची जी महत्वाकांक्षा आहे, तुमच्या ज्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ती आजूबाजूच्या चार लोकांना माहिती आहेत, पण
तुमच्याकडे त्याच्यासाठीचं कोणतंही माध्यम नाही, तुमच्याकडे कोणती सपोर्ट सिस्टम नाही, नेटवर्किंग नाही, तुमच्याकडे पैसे हातात नाहीत, फॅमिली खूपच स्ट्रगलिंग फेज मधून जातीये किंवा लहानपणापासूनच तुम्ही खूप स्ट्रगल करताय, एकंदरीतच काय तुमचं जे वास्तव आहे ना ते खूप वेगळं आहे. आणि तुम्ही जे आहात, तुम्ही जे काही आशावादी राहत आहे, जी स्वप्न आहेत, ज्या महत्वाकांक्षा आहेत, त्या खूप वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे काय होतं, तुमची जी आजची रियालिटी आहे, तुमचं जे आजचं वास्तव आहे, ते बघून लोक तुम्हाला जज करतात. तुमच्याकडे तुमच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यापेक्षा तुमची जी रियालिटी आहे, तुमचं जे वास्तव आहे, त्यात जे जे काही कमी आहे त्याकडे लोक लक्ष देतात. याच्यासोबत का राहा, याच्याकडून काय फायदा आहे मला, हा याच्याकडे काय पैसे नाहीत, कुठेतरी चल म्हटलं जरा चहा पिऊ, इकडे जाऊ तिकडे जाऊ, तर खर्च तर आमच्यावरतीच येणार, हा काही पार्टी देणार नाही किंवा काही मोठं सेलिब्रेशन याच्याकडून आम्ही अपेक्षित करू शकणार नाही, गाडी नाही, बंगला नाही, पैसे नाहीत, मग आम्ही याच्यासोबत का राहावं. मग लोक ते मॅचिंग शोधत असतात, आपण त्यांना मॅच होत नाही, आपण त्यांच्या त्या सर्कल मध्ये सुटेबल नसतो, म्हणून मग लोक आपल्याला इग्नोर करायला लागतात. याच्यासोबत का राहायचं किंवा याला आपल्या सोबत का राहू द्यायचं, आम्ही तर इथे आहोत आणि हा तर इथे आहे, मग का का नेटवर्क ठेवायचं, का कनेक्शन मेंटेन करायची, का याच्यासोबत मैत्री करायची, का याला आपल्या सोबत ठेवायचं किंवा आपल्या ग्रुपमध्ये येऊ द्यायचं, आपल्या घरी येऊ द्यायचं, आपल्या सोशल सर्कल मध्ये याला एंट्री द्यायची. त्यात पुन्हा ही एक बाजू सुद्धा असते की समजा आपली सगळी छान परिस्थिती आहे, म्हणजे ज्यांचं असं सगळं छान असतं ती माणसं, आपलं सोशल सर्कल चांगलं आहे, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे, आपल्याकडे नेटवर्किंग आहे, आणि समजा या आपल्या सगळ्या वर्तुळामध्ये ही व्यक्ती जर आली तर कोण जाणे हा कुठल्या कुठे पोहोचेल. कारण आपल्या ज्या आंतरिक क्षमता असतात त्याची जाणीव या आजूबाजूच्या 4 लोकांना असते, मग याला का आपल्या सोबत ठेवा, हा आपल्या पुढे निघून जाईल, ही सुद्धा भावना त्यामागे असते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा लोक तुम्हाला इग्नोर करतात. अगदी तुम्ही कितीही चांगले असा, कितीही एनर्जेटिक असा, आशावादी असा, कितीही तुम्ही खूप चांगलं वागा लोकांसोबत, तरीही हे असं घडतं. सो जर असं घडत असेल तुमच्या बाबतीत तर ते काळजी करू नका, डोंट वरी. असं तुमच्या बाबतीत घडतंय, तुम्ही एकमेव नाही आहात. आणि जे तुम्हाला आता इग्नोर करतायत तेच नंतर तुमच्याकडे येणार आहेत, तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी, तुमच्यासोबत ओळख निर्माण करण्यासाठी, तुम्हाला हाय हॅलो करण्यासाठी. त्यामुळे अशी जर माणसं तुमच्या अवतीभोवती असतील जी तुम्हाला आता इग्नोर करतायत, का तर तुमची रियालिटी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे, तर अशा माणसांना तुम्ही इग्नोर करायला शिका. की नको, अशा माणसांची मला गरज नाहीये, जी लोक मला आता या फेज मध्ये या पॉइंटला इग्नोर करतायत. हा सगळ्यात याच्यावरचा चांगला उपाय, या अशा माणसांना इग्नोर करणं. आणि ते आपल्याला इग्नोर करतायत म्हणून आपण वाईट वाटून न घेणं. पण जर मी मगाशी जसं सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला, जर तुमच्या पर्सनॅलिटीमुळे, तुमच्या ऑरामुळे लोक जर तुम्हाला इग्नोर करत असतील तर मात्र स्वतःवरती जरूर काम करा, थोडा विचार करा. ओके, सो हा होता आजचा व्हिडिओ. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.